Hello friends, I am Umesh Surgari, lecturer at SPM पॉलिटेक्निक कुमटे सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ ड्रिलिंग मशीन्स म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आपण कोणकोणते ड्रिलिंग मशीन्स म्हणजे डिफरंट टाईपचे जे ड्रिलिंग मशीन्स असतात त्याबद्दल डिस्कस केलेला आहे. तसेच त्यांचा पर्पज काय म्हणजे त्या प्रत्येक ड्रिलिंग मशीनचा एक डिफरंट पर्पज असतो. कोणत्या पर्पजसाठी आपण त्या डिफरंट ड्रिलिंग मशीन्स आपण यूज करू शकतो याबद्दल आपण डिस्कस केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेशन्स ऑन ड्रिलिंग मशीन्स म्हणजे ड्रिलिंग मशीनवरती आपण कोणकोणते ऑपरेशन्स करू शकतो याबद्दल डिस्कस करणार आहोत. जर तुम्ही बघितलात ड्रिलिंग मशीनवरती आपण ड्रिलिंग करू शकतो कॉमनली. त्याचबरोबर आपण रिमिंग देखील करू शकतो, बोरिंग ऑपरेशन करू शकतो, कॉन्टर बोरिंग करू शकतो, कॉन्ट्रसिंग करू शकतो, स्पॉट स्पेसिंग करू शकतो, टॅपिंग ऑपरेशन करू शकतो, लॅपिंग ऑपरेशन करू शकतो आणि ट्रिप पॅनिंग असे ऑपरेशन करू शकतो. याच्या व्यतिरिक्त देखील अजून काही ऑपरेशन्स आहेत जे की आपण ड्रिलिंग मशीनवरती करू शकतो, जसे की ग्राइंडिंग ऑपरेशन म्हणा. तर अजून जे टेपर ड्रिलिंग असेल तुमचा टेपर ड्रिलिंग असेल किंवा त्यालाच कोन ड्रिलिंग असं देखील म्हणतात किंवा स्टेप ड्रिलिंग असेल, असे डिफरंट ऑपरेशन्स आपण ड्रिलिंग मशीनवरती करू शकतो. तर आपण एक ऑपरेशन सविस्तरपणे पाहू. तर पहिला आहे ड्रिलिंग ऑपरेशन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ड्रिलिंग ऑपरेशन म्हणजे काय. इट इज द ऑपरेशन ऑफ प्रोड्युसिंग अ सर्क्युलर होल बी रिमूव्हिंग द मटेरियल बाय द रोटेटिंग एज ऑफ द कटिंग टूल कॉल्ड अ ड्रिल बिट. बिफोर द ड्रिलिंग एकच मिनिट म्हणजे ड्रिलिंग ऑपरेशन म्हणजे काय हो, एखाद्या सॉलिड सरफेसवरती एखाद्या सॉलिड ऑब्जेक्टवरती किंवा एखाद्या सॉलिड बॉडीवरती आपण कटिंग टूलच्या साहाय्याने रोटेटिंग कटिंग टूलच्या साहाय्याने हा जो रोटेटिंग कटिंग टूल आहे कटिंग टूलच्या साहाय्याने जेव्हा रोटेटिंग कटिंग टूल आपण त्या वर्कच्या अगेन्स्ट फीड करतो त्यावेळी मटेरियल रिमूव्ह होतो इन फॉर्म ऑफ चिप. तर आणि आपल्याला एक सर्क्युलर होल भेटतो तर त्या ऑपरेशनलाच ड्रिलिंग असे म्हणतात. तर ड्रिलिंग मशीनमध्ये जो रोटेटिंग कटर असतो तर त्या कटरला ड्रिल बिट असे म्हणतात. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि ज्या मशीनवरती एक एंटायर ऑपरेशन्स केला जातो त्या मशीनलाच ड्रिलिंग मशीन असे म्हणतात. तर हे ऑपरेशन करत असताना म्हणजे ड्रिलिंग ऑपरेशन म्हणजे कॉमन की ड्रिलिंग ऑपरेशन म्हणजे काय, प्रोड्युसिंग दी होल ऑन दिस सॉलिड बॉडी म्हणजे सॉलिड बॉडीवरती होल जर आपल्याला प्रोड्यूस करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतो एक रोटेटिंग जो तुमचा कटर असतो रोटेटिंग कटर त्याच्या अगेन्स्ट फीड करावा लागतो वर्कच्या अगेन्स्ट पर्टिक्युलर पोझिशनला, ज्या पोझिशनला तुम्हाला होल पाहिजे त्या पोझिशनला. आणि तुम्हाला काय होणार त्यामुळं म्हणजे जे मटेरियल आहे तो मटेरियल इन फॉर्म ऑफ चिप तिथून निघून जाईल आणि तुम्हाला एक होल तिथं प्रोड्यूस होईल. तर या ऑपरेशनलाच ड्रिलिंग ऑपरेशन असे म्हणतात. तर बिफोर द ड्रिलिंग the center of hole is located on the workpiece by drawing two lines at a right angle to each other. म्हणजे काय हो, ड्रिलिंग करण्याच्या अगोदर आता सपोज एखादी बॉडी आहे समजा एका सॉलिड बॉडी आहे तर या सरफेसवरती मला ड्रिल करायचं आहे. तर ड्रिलिंग करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागतो तर त्याचा सेंटर पॉईंट म्हणजे ज्या लोकेशनला आपल्याला ड्रिलिंग पाहिजे त्यावरती मार्किंग करावं लागतो. म्हणजे तुम्ही कधी बघितलं असेल ड्रिलिंग करताना तुम्ही एक पर्टिक्युलर मार्किंग करू शकता. म्हणजे ज्या सेंटरला तुम्हाला ड्रिल पाहिजे त्या सेंटरला तुम्ही म्हणजे एक हॉरिझॉन्टल लाईन एक व्हर्टिकल लाईन असं मार्किंग करून म्हणजे तुम्ही त्या सेंटर पॉईंटला तुमचा जो ड्रिल बिट आहे तो ड्रिल बिट पहिला एकदा टच करून बघता. मग त्या पोझिशनला ड्रिल बिट टच करून बघितल्यानंतर म्हणजे त्या पर्टिक्युलर पोझिशनला जर ड्रिल बिट आहे असं तुम्हाला समजल्यानंतर मग तुम्ही तुमचा जो ड्रिलिंग स्पिंडल रोटेशन आहे तो चालू करता आणि बाय हँड तुम्ही त्याला फीड द्यायला चालू करता आणि तुम्हाला बरोबर त्या पर्टिक्युलर पोझिशनला सेंटर धरून तुमचा जो ड्रिल बिट आहे त्याच्या डायमीटरनुसार तुम्हाला ड्रिल होल भेटेल. हे आहे ॲक्च्युली ड्रिलिंगचा म्हणजे ड्रिलिंग ऑपरेशन आपण कसं करू शकता त्याबद्दल. तर अजून एक गोष्ट ड्रिलिंग केल्यानंतर तुम्ही जर बघितलात ड्रिलिंग केल्यावरती तुम्हाला तुमचा जो होल आहे तो ड्रिल बिटपेक्षा आता तुमचा जो ड्रिल बिटचा डायमीटर असतो आता समजा ड्रिल बिट आहे तर तुमचा जो ड्रिल बिट असतो ड्रिल बिटच्या डायमीटरपेक्षा थोडाफार ओव्हरसाईज भेटतो. तर हे कशामुळे होतो तर तुम्हाला माहीत आहे की जेव्हा तुमचा ड्रिल बिट रोटेट होत असतो त्यावेळी त्याच्या व्हायब्रेशन्समुळं आणि तुमचा जो होल्डर असतो ड्रिल होल्डर किंवा त्याला आपण स्पिंडल असे म्हणतो तर
त्याच्या व्हायब्रेशनमुळं जो तुम्हाला म्हणजे यामध्ये थोडाफार व्हायब्रेशन झाल्यामुळं तुम्हाला जो होल आहे होल प्रोड्यूस होतो ते ड्रिल बीटपेक्षा थोडा स्लाइटली त्याचा डायमीटर थोडा जास्त असतो. म्हणजे जो तुम्हाला प्रोड्यूस झालेला होल आहे त्याचा डायमीटर तुमच्या ड्रिल बीटपेक्षा जास्त असतो ड्यू टू दी व्हायब्रेशन ऑफ दी ड्रिल बीट. तर आणि तसेच ड्रिल केल्यानंतर जो तुम्हाला होल भेटतो तो रफ असतो, रफ सरफेस असतो. त्याचा जो सरफेस फिनिश असतो तो सरफेस फिनिश पुअर असतो, म्हणजे रफ सरफेस फिनिश असतो. म्हणून आपल्याला ड्रिल केल्यानंतर सरफेस फिनिशिंगसाठी सेपरेट आपल्याला एक तर रिमिंग ऑपरेशन करावं लागतो, किंवा जर तुम्हाला ड्रिलला जर अजून इनलार्ज करायचं असेल तर बोरिंग ऑपरेशन देखील तुम्ही करू शकता. अशा पद्धतीनं आपण पुढचे ऑपरेशन्स करू शकतो. एकच नेक्स्ट ऑपरेशन आहे रिमिंग ऑपरेशन. रिमिंग, आता रिमिंग म्हणजे काय हो? इट इज an accurate way of sizing and finishing a hole which has been previously drilled. म्हणजे तुमचा जो ड्रिल केलेला होल असतो तर त्याला फिनिशिंग करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ड्रिलिंग केल्यावरती जो रफनेस असतो, म्हणजे रफनेस जास्त असतो किंवा त्याचा जो सरफेस फिनिश असतो तो तेवढा गुड नसतो. मग तुम्हाला काय करावं लागतो त्यावरनं, म्हणजे त्याला सरफेस फिनिशिंग प्रोव्हाइड करावं लागतो. त्यासाठी रिमिंग ऑपरेशन यूज केला जातो. रिमिंगमध्ये काय होतो, तुमचा एक मल्टी पॉईंट कटिंग टूल असतो. रिमिंग जो आहे हा मल्टी पॉईंट कटिंग टूल असतो, मल्टी पॉईंट कटिंग टूल. तर तो जो आहे तो रोटेट होत असतो. त्याचा जो रोटेशन असतो तो ड्रिलिंग ऑपरेशन करताना जो स्पिंडलचा रोटेशन आहे त्याच्यापेक्षा हाफ असतो. म्हणजे रिमिंगमध्ये जो तुमचा स्पिंडल रोटेशन आहे तो ड्रिलिंगपेक्षा हाफ असतो. आणि मल्टी पॉईंट कटिंग टूल तुम्ही यूज करता येतं रिमिंगमध्ये. आणि हा जो आहे हा तुम्हाला सरफेस फिनिश ऑपरेशन देत असतो. आणि वेगळी स्मॉल अमाऊंटमध्ये मटेरियल रिमूव्ह होतो, म्हणजे खूपच कमी अमाऊंटचा मटेरियल रिमिंगमध्ये रिमूव्ह होतो. फक्त याचा पर्पज एवढाच आहे, टू प्रोड्यूस दी सरफेस फिनिश ऑन अ बोर्ड. म्हणजे तुमचा जो होल आहे, होलो सेशन आहे, तर याला सरफेस फिनिश प्रोव्हाइड करण्याचं कामच रिमिंग करत असतो. तर रिमिंगमध्ये खूपच कमी अमाऊंटमध्ये मटेरियल निघतो. आणि जर तुम्ही बघितलात की जर तुमचा जो रिमिंग ऑपरेशन आहे, रिमिंग ऑपरेशनमध्ये तुमचा जो बोर असतो किंवा तुमचा ऑलरेडी जो ड्रिल्ड सेशन असतो किंवा होलो सेशन असतो त्याचा जो डायमीटर आहे तो थोड्या प्रमाणात इनलार्ज होत नाही. म्हणजे जसं की बोरिंगमध्ये होतो की त्याचा डायमीटर जो आहे तो इनलार्ज करू शकतो, पण रिमिंगमध्ये खूपच कमी डायमेन्शन्समध्ये त्याचा डायमीटर जो आहे तो खूपच कमी मायक्रॉनमध्ये त्याचा डायमीटर जो आहे तो इनलार्ज होतो. तर फक्त याचा पर्पज एवढाच असतो की टू प्रोव्हाइड दी सरफेस फिनिश. हा तुमचा रिमिंगचा पर्पज असतो. नेक्स्ट आहे बोरिंग ऑपरेशन. आता बोरिंग ऑपरेशन म्हणजे काय? टू इनलार्ज दी होल बाय मीन्स ऑफ दी ॲडजस्टेबल कटिंग टूल विच ओनली one cutting edge. This is necessary when suitable size of drill is not available or where hole diameter is so large that it cannot be ordinarily drilled. म्हणजे बोरिंग ऑपरेशन म्हणजे काय हो, की तुमचा जो ड्रिल केलेला भाग असेल किंवा तुमचा जो होल असेल तर त्याचा डायमीटर इनलार्ज करण्यासाठी तुम्हाला बोरिंग ऑपरेशन करावं लागतो. सपोज आता याचा डायमीटर एवढा आहे, तर मला जर याचा डायमीटर इनलार्ज करायचा असेल, आता ऑलरेडी मी ड्रिल केलेला पार्ट आहे तर याचा डायमीटर इनलार्ज करायचा असेल तर एक सिंगल पॉईंट कटिंग टूल असतो, जे की मी तुम्हाला लेथमध्ये पण सांगितलेलं होतं. एक सिंगल पॉईंट कटिंग टूल असतो, इथं तुम्ही फिगरमध्ये बघू शकता. तर तो ॲडजस्टेबल असतो. मग त्या कटिंग टूलच्या सहाय्याने आपण जो मटेरियल आहे तो मटेरियल रिमूव्ह करू शकतो आणि आपला जो डायमीटर आहे तो डायमीटर इनलार्ज करू शकतो. डायमीटर जो आहे तो इनलार्ज करू शकतो. तर याची गरज काय, बोरिंगची गरज काय? तर तुम्हाला माहीत आहे की आपल्याला ज्या डायमेन्शनचा तुम्हाला जर सपोज एखाद्या डायमीटरचं तुम्हाला होल पाहिजे असेल, पण ॲट दॅट टाईम जर तुम्हाला त्या डायमीटरचं जर ड्रिल बीट नसेल तुमच्याकडं, जर त्या डायमीटरचं ड्रिल बीट नसेल, त्याच्यापेक्षा छोटा डायमीटरचा जर ड्रिल बीट असेल तुमच्याकडं, तर त्यावेळी तुम्हाला काय करावं लागेल, त्यावेळी तुम्हाला तो ड्रिल बीटच्या सहाय्याने तुम्ही तो होल, त्या साईजचा होल तुम्ही प्रोड्यूस करणार. त्यानंतर जो एक्सेस मटेरियल आहे, म्हणजे तुम्हाला अजून इनलार्ज करायचा डायमीटर, तर तो इनलार्ज कसा करणार, तर तुम्ही बोरिंग ऑपरेशननुसार, म्हणजे बोरिंग टूल यूज करून तुम्ही जो त्याचा डायमीटर जो आहे तो इनलार्ज करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला म्हणजे ड्रिल बीट तुमच्याकडे अवेलेबल नसतो त्या पर्टिक्युलर साईजचा, आणि त्यावेळी मग तुम्हाला काय करावं लागेल, बोरिंग टूलच्या सहाय्याने तुम्हाला तुमचा जो ऑलरेडी ड्रिल केलेला भाग आहे
तो ड्रिल केलेला भाग तुम्हाला इनलार्ज करून घ्यावा लागतो. The cutter is held in a boring bar which has a taper shank to fit into the spindle stock. म्हणजे हा जो आहे हा बोरिंग बार आहे. तर हा जो आहे तुमचा जो ड्रिलचा स्पिंडल असेल, म्हणजे ड्रिलिंग मशीनमध्ये जो स्पिंडल असतो त्या स्पिंडलमध्ये ह्याला होल्ड केला जातो. तर आणि ते रोटेट करत असल्यामुळे यावरती सिंगल पॉईंट कटिंग टूल इथं माउंट केलेला असतो आणि तो जो आहे तुमचा जो डायमीटर इनलार्ज करण्याचं काम करत तो जो आहे तो तुमचा डायमीटर इनलार्ज करतो. आणि जर तुम्ही बघितलात याचा जो सरफेस फिनिशिंग असतो बोरिंगचा सरफेस फिनिशिंग जे आहे तो ॲज कम्पेअर टू जर तुम्ही ड्रिल बघितलात तर हा खूपच गोड असतो. म्हणजे बोरिंग केल्यानंतर जो सरफेस फिनिशिंग असतो होलो पार्टमध्ये बोरिंग केल्यावरती जो सरफेस फिनिशिंग भेटत असतो तुम्हाला हा खूपच गुड असतो ॲज कम्पेअर टू दी ड्रिल. पण याच्यापेक्षाही जास्त सरफेस फिनिशिंग तुम्हाला रिमिंग ऑपरेशनमध्ये भेटत असतो. याच्यापेक्षाही जास्त सरफेस फिनिशिंग तुम्हाला रिमिंग ऑपरेशनमध्ये भेटत असतो. पण याचा जो सरफेस फिनिशिंग आहे बोरिंगचा सरफेस फिनिशिंग तो तुमच्या ड्रिल बीटपेक्षा म्हणजे ड्रिलिंग ऑपरेशनपेक्षाही तो खूपच प्रमाणात बेटर असतो. नेक्स्ट ऑपरेशन आहे आपला कॉन्टॅक्ट बोरिंग. आता कॉन्टॅक्ट बोरिंग म्हणजे काय? इट इज अ सिलेंड्रिकल फ्लॅट बॉटम होल दॅट इनलार्ज अनदर कोॲक्सियल होल और द टूल यूज्ड टू क्रिएट दॅट फीचर. म्हणजे काय हो, एखादी सपोज तुमच्याकडे एखादी होल आहे, ऑलरेडी तुम्ही एका बॉडीवरती तुम्ही होल केलेला आहे, पण फॉर दी सिटिंग पर्पज ऑफ दी स्क्रू म्हणा किंवा तुमचा जो नट असेल, स्क्रू म्हणा नट किंवा पिनचा हेड असेल, तर त्याला सिटिंग पर्पजसाठी तुम्हाला काय करावं लागतो, त्याचा जो वरचा भाग असतो त्याचा डायमीटर जो आहे तो इन्क्रीज करावा लागतो. त्याचा जो वरचा भाग असतो त्याचा डायमीटर इन्क्रीज करून घ्यावा लागतो. मग हे जो ऑपरेशन करतो तर त्या ऑपरेशनलाच आपण कॉन्टॅक्ट बोरिंग असे म्हणतात. म्हणजे तुम्ही इथं फिगरमध्ये बघू शकता तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी ड्रिल जो आहे तो छोटा जो आतमधला सर्कल दिसत आहे तो ऑलरेडी आपला ड्रिल म्हणजे आपल्याला जे होल पाहिजे त्या होलचा ड्रिल आहे. पण वरच्या सरफेसवरती तुम्ही बघितलात हा जो आहे लार्जर डायमीटरचा तर यालाच कॉन्टॅक्ट बोरिंग असे म्हणतात. तर याचा पर्पज एवढाच असतो टू सेटिंग अरेंजमेंट ऑफ दी तुमचा बोल्टचा हेड असेल किंवा स्क्रू हेड असेल तर याच्या पर्पजसाठी तो बोरिंग केला जातो. आणि तर जर तुम्ही बघितलात हे वरचा जो लार्जर सरफेसचा जो बोर आहे म्हणजे तो देखील एक होलो पार्ट आहे. असं आता हे सपोज हे लार्जर सरफेस आहे, लार्जर होल आहे आणि खालचा जर तुम्ही पोर्शन बघितलात तर खालचा पोर्शन जो आहे तो तुमचा स्मॉलर डायमीटरचा होल आहे. तर या दोघांचा जो ॲक्सिस असतो, आता या वरच्या डायमीटरचा जो ॲक्सिस आहे सेंटर ऑफ ॲक्सिस तो आणि जो तुमचा खालच्या डायमीटरचा जो सेंटर ऑफ ॲक्सिस आहे हे दोन्ही जे आहेत ते एकमेकांच्या को ॲक्सिल असतात. म्हणजे ते दोन्ही एक सेम असतात. सेम लाईनवरतीच त्यांचा सेंटर ऑफ ॲक्सिस असतो. तर या ऑपरेशनलाच कॉन्टॅक्ट बोरिंग ऑपरेशन असे म्हणतात. जर तुम्ही कॉन्टॅक्ट बोरिंगचा तुम्ही टूल बघितलात, कॉन्टॅक्ट बोरिंग ऑपरेशन होताना काय होतं तर तुमचा जो पहिला प्रिव्हियस होल असतो, आता सपोज समजा तुमचा प्रिव्हियस होल आहे तर यामध्ये काय होतं तुमचा जो कॉन्टॅक्ट बोर्ड आहे, कॉन्टॅक्ट बोर्डला एक खाली पिन असतो, पायलेट म्हणतात त्याला पायलेट असे म्हणतात. हा जो तुम्हाला सेशन दिसत आहे हा पायलेट जो आहे तो पहिला यामध्ये ॲडमिट होतो. ॲडमिट झाल्यानंतर म्हणजे याचा पर्पज काय आणि तुमचा जो कॉन्टॅक्ट बोर्ड आहे तो कॉन्टॅक्ट बोर्ड जो आहे त्याला आपण फीड केला जातो. मग हे पूर्ण एंटायर कॉन्टॅक्ट बोर्ड तुमचा रोटेट होत असतो आणि फीड देत असतो आणि तो जो मटेरियल आहे तो मटेरियल रिमूव्ह करत असतो. तर पायलेटचा पर्पज काय इथं, तर तो पायलेटचा पर्पज काय तर पायलेट जो आहे तो तुमचा को ॲक्सिस मेंटेन ठेवतो. म्हणजे हा जो आता तुम्ही लार्जर डायमीटरचा होल करत आहात एक्सटर्नल म्हणजे टॉप साईडला तुम्ही जे लार्जर डायमीटरचा होल करत आहात तर याचा सेंटर आणि तुमचा जो प्रिव्हियस होल आहे त्याचा सेंटर जो आहे तो सेम म्हणजे एकाच लाईनवरती को ॲक्सियली तो मेंटेन करण्याचं काम जो आहे तो तुमचा पायलेट करत असतो. आता हा जो पायलेट आहे याचं काम एवढंच असतो की जो प्रिव्हियस होल आहे या छोटा होल याचा सेंटर आणि जो आता तुम्ही इनलार्ज करत आहात किंवा तुम्ही जे लार्जर डायमीटरचा जो होल करत आहात तर त्याचा सेंटर दोघांचा सेंटर एकाच सेम कोॲक्सियल पॉईंटवरतीच म्हणजे कोॲक्सियल लाईनवरतीच ठेवण्यासाठी हा जो पायलेट आहे हा पायलेट प्रोव्हाइड केलेला असतो. तो ऑलरेडी यामध्ये एंगेज झालेला असतो आणि थोडा एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये त्यामध्ये क्लिअरन्स असतो. म्हणजे हा जो प्रिव्हियस होल आहे आणि तुमचा पायलेट यांच्यामध्ये खूपच स्मॉल अमाऊंटमध्ये क्लिअरन्स असतो की जेणेकरून तुमचं जेव्हा कॉन्टॅक्ट बोर्ड रोटेट होत असतो त्यावेळी
तुमचा जो होल आहे त्याचा सरफेस फिनिशिंगला कोणताही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्यामध्ये थोडा स्मॉल अमाऊंटमध्ये अलाउन्स दिलेला असतो. तर हे झालं कॉन्टॅक्ट बोरिंगबद्दल. तुम्ही तर कॉन्टॅक्ट बोरिंगचं ॲक्च्युअल टूलचा तुम्ही फिगर बघू शकता. हा जो पायलट आहे आणि पायलट जो आहे तो रिम्युएबल टाईप असतो, म्हणजे तो ॲडजस्टेबल टाईप असतो. हा पायलट तुम्ही काढू शकता आणि जर तुम्हाला दुसऱ्या डायमीटर, तुम्ही आता सपोज समजा दुसऱ्या जॉबवरती त्याचा डायमीटरचे, त्यावेळी तुम्ही त्या साईजचा पायलट तुम्ही तिथं यूज करू शकता. म्हणजे पायलट जो आहे तो ॲडजस्टेबल पायलट असतो. तर हे झालं कॉन्टॅक्ट बोरिंगबद्दल. आणि कॉन्टॅक्ट बोरिंग ऑपरेशन करताना अजून एक गोष्ट, त्याचा जो कॉन्टॅक्ट बोरिंगचा जो स्पीड आहे तो 25% लेस दॅन दी ड्रिलिंग स्पीड असतो. म्हणजे ड्रिलिंग स्पीड जर सपोज 100 RPM असेल, 100 RPM असेल तर कॉन्टॅक्ट बोरिंग करताना जो स्पिंडलचा स्पीड असतो तो 75 RPM असतो. तो 75 RPM असतो. ॲक्च्युअली 100 नसतो तर 1000 RPM पर्यंत असतो. 1000 RPM असेल तर हे 750 RPM इतका कॉन्टॅक्ट बोरिंग करताना त्याचं ऑपरेशन असतो. तर हे झालं कॉन्टॅक्ट बोरिंगबद्दल. तर कॉन्टॅक्ट बोरिंगसारखाच सेम ऑपरेशन असतो कॉन्टॅक्ट सिंकिंगचा. कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट सिंकिंगमध्ये काय असतो तर तुमचं त्यावेळी तुमचं आता जर तुम्ही जे लार्जर होल म्हणजे तुम्ही जे आता लार्जर होल बनवत आहात तर त्याच्याऐवजी कॉन्टॅक्ट सिंकमध्ये त्याचा कोनिकल शेप असतो. म्हणजे तिथं कॉन्टॅक्ट शेप जो असतो तो कोनिकल तुम्ही बघितलेला असाल ऑलरेडी अशा पद्धतीनं, म्हणजे कोनिकल असतो. याचा जो कोनिकल अँगल आहे तो 90 असू शकतो किंवा कधी कधी 148 पण असतो आणि काही ऑपरेशनमध्ये 82 असतो. मग डिपेंड्स अपॉन दी मेशिंग एलिमेंट, म्हणजे मेशिंग ऑब्जेक्ट. म्हणजे तुमचा जो स्क्रू जर तुम्ही बघितलात, स्क्रू जो असतो तो स्क्रू यामध्ये बसू शकतो, स्क्रूचा हेड जो आहे तो यामध्ये बसू शकतो. त्यानुसार ते कॉन्टॅक्ट बोर्ड जो आहे, कॉन्टॅक्ट सिंक जो आहे तो कॉन्टॅक्ट सिंकचा जो कोन आहे तो कोन केला जातो. आणि कॉन्टॅक्ट सिंकचा जो टूल असतो तो देखील कोनिकल शेप असतो. आणि तुमचा जो कॉन्टॅक्ट बोर्ड आहे, कॉन्टॅक्ट बोर्डवरती जर तुम्ही कटर्स बघितलात, यावरती कटर्स जे आहेत ते स्पायरल पण असू शकतात किंवा स्ट्रेट पण असू शकतात. म्हणजे कटिंग एज जे असतात त्याचे कटिंग एज जे आहेत ते स्पायरल पण असू शकतात. म्हणजे स्पायरल कटिंग एज पण असू शकतात. आता फिगरमध्ये तुम्हाला स्पायरल दिसत आहे. आणि स्ट्रेट कटिंग एज पण असतात. आता इथं तुम्ही बघू शकता यावरती स्ट्रेट कटिंग एज आहेत. कटरचे जे एज आहेत ते स्ट्रेट आहेत. तर हे झालं कॉन्टॅक्ट बोर्ड आणि कॉन्टॅक्ट सिंकबद्दल. नेक्स्ट ऑपरेशन आहे स्पॉट स्पेसिंग. आता स्पॉट स्पेसिंग म्हणजे काय? स्पॉट स्पेसिंग इज ॲज सिमिलर ॲज दी कॉन्टॅक्ट बोरिंग, बट स्पॉट स्पेसिंगमध्ये काय होतं तर तुमचा जो फ्लॅटनेस असतो, म्हणजे फेसिंग जो असतो तो फक्त म्हणजे तुम्ही बघू शकता कधी कधी एखाद्या मोटरमध्ये म्हणा किंवा पंपचा जेव्हा तुम्ही जेव्हा नटबोल्ट तुम्ही काढता, मग त्यावेळी जे वॉशर तुम्ही रिमूव्ह करता, वॉशर केल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी वॉशर काढल्यानंतरचा जो सरफेस दिसतो तो एकदम स्मूथ गुळगुळीत दिसत असतो. म्हणजे एकदम स्मूथ आणि गुळगुळीत दिसतो. आणि त्यामध्ये थोडा डेप्थ ऑफ कट असतो. म्हणजे थोडा प्रमाणात डेप्थ ऑफ कट तुम्हाला जाणवतो. म्हणजे थोडा ग्रोईंग स्मॉल अमाऊंटमध्ये तुम्हाला ग्रो जाणवतो. मग यालाच स्पॉट स्पेसिंग असे म्हणतात. तर तुम्ही बघू शकता इट इज दी ऑपरेशन ऑफ दी स्मूथिंग दी सरफेस अराउंड दी होल फॉर दी सीट फ्रॉम दी नट ऑर दी हेड ऑफ दी स्क्रू. म्हणजे तुमचा जो नट असतो किंवा तुमचा जो स्क्रू असतो त्याचा हेड तिथं बसण्यासाठी त्याला छोट्या प्रमाणात छोटा डेप्थ, म्हणजे एकदम छोट्या डेप्थमध्ये त्याला स्मूथ केला जातो. तो जो सरफेस आहे त्याला खूपच स्मूथ केला जातो, गुळगुळीत बनवलेला जातो. तुम्ही कधी एखाद्या मोटरचा किंवा पंपचा जर तुम्ही नट वगैरे किंवा बोल्ट वगैरे तुम्ही रिमूव्ह केला तर तुम्हाला तिथं दिसेल, वॉशर वगैरे रिमूव्ह केल्यावर तुम्हाला दिसेल एकदम गुळगुळीत चमकणारा जो तुम्हाला एरिया दिसत असतो सर्क्युलर शेप, तर त्यालाच स्पॉट स्पेसिंग असे म्हणतात. तर त्याचा जो डेप्थ ऑफ कट असतो, म्हणजे आता तो पण कॉन्टॅक्ट बोरिंगसारखा दिसत असतो. पण एवढाच की कॉन्टॅक्ट बोरिंगचा जो असतो त्याचा जो कॉन्टॅक्ट बोरिंग जो आहे तो एक टाईपचा होल असतो. म्हणजे तो एक टाईपचा लार्जर होल असतो. त्याचा डेप्थ जो असतो तो खूपच जास्त असतो. पण तुम्ही जर स्पॉट स्पेसिंग बघितलं, स्पॉट स्पेसिंगमध्ये एकदम कमी प्रमाणात त्याचा जो डेप्थ असतो तो खूपच कमी असतो. म्हणजे त्याचा जो हेडचा डेप्थ असतो तो खूपच कमी असतो, स्लाइटली असतो. तर हे झालं कॉन्टॅक्ट बोर्ड आणि कॉन्टॅक्ट बोर्ड आणि स्पॉट स्पेसिंगमधला डिफरन्स. आणि कॉन्टॅक्ट स्पेसिंग जो ऑपरेशन आहे तो तुम्ही कॉन्टॅक्ट बोर्डने देखील करू शकता किंवा त्यासाठी स्पेशल टूल्स असतात ते पण देखील तुम्ही यूज करू शकता. तर नेक्स्ट ऑपरेशन आहे टॅपिंग ऑपरेशन. आता टॅपिंग म्हणजे काय? तुम्ही इथं फिगरमध्ये बघू शकता. टॅपिंग तुम्हाला इथं जाणवेल की इथं तुम्हाला एक टॅप टूल दिसत आहे ज्याच्यावरती नंबर ऑफ थ्रेड्स एका लाईनवरती तुम्हाला दिसत आहेत. तर इट इज दी ऑपरेशन
ऑफ कटिंग इंटरनल थ्रेड्स. इट इज ऑपरेशन ऑफ कटिंग इंटरनल थ्रेड्स बाय मीन्स ऑफ द कटिंग टूल कॉल्ड टॅप. म्हणजे टॅपच्या साहाय्याने जेव्हा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर होलमध्ये तुम्ही इंटरनल असता, एखाद्या पर्टिक्युलर होलमध्ये इंटरनल थ्रेडिंग करत असता, तर त्या ऑपरेशनलाच टॅपिंग ऑपरेशन असे म्हणतात. तर तुम्ही बघितला टॅपिंग टूल कसा असतो, जसं तुमचा स्क्रू असतो, एखाद्या तुम्ही नट वगैरे बघता किंवा स्क्रू बघता ज्यावरती तुम्हाला थ्रेडिंग दिसते, थ्रेडिंग्स असते, त्या पद्धतीनेच तुमचा टॅपिंग टूल असतो. पण एवढाच की टॅपिंग टूलचा जो थ्रेड्स असतात, त्याच्यावरचे जे थ्रेड्स असतात ते सर्क्युलर कंटिन्युअसली नसून, म्हणजे सर्क्युलर कंटिन्युअस जर तुम्ही आपलं जे नट वगैरे बघता, बोल्ट वगैरे बघता, बोल्टवरती कसं असतो कंटिन्यू थ्रेड्स असतात, म्हणजे कंटिन्यू थ्रेड्स दिसत असतात. पण टॅपिंगवरती तसं नसतं, टॅप टूलवरती तसं नसतात. टॅप टूलवरती काय असतो, तुमचा जो आता सपोज थ्रेड्स असतील इथं, तर बाजूचा जो पोर्शन असतो तो पोर्शन पूर्ण म्हणजे त्याला अंडरकट दिलेला असतो, आणि पुन्हा एका साईडला पुन्हा थ्रेड्स असतात आणि दुसऱ्या साईडला पुन्हा अंडरकट असतो, म्हणजे त्यामध्ये गॅप मेंटेन केलेला असतो. तर गॅप मेंटेन करण्याचं कारण एवढंच आहे. तुम्ही तर फिगरमध्ये देखील बघू शकता, एक तुम्हाला गडद दिसत आहे आणि एक तुम्हाला थोडाफार हा जो आहे ॲक्च्युली थ्रेड पार्ट आहे, हा थ्रेडेड पार्ट आहे. तर हा जो आहे हा विदाउट थ्रेडेड पार्ट, म्हणजे हा विदाउट थ्रेडेड पार्ट, यावरती थ्रेड नाही आहे, यावरती उलट म्हणजे इथं जो आहे याला डेप्थ ऑफ कट असतो, एक अंडर कट असतो. तर याचा पर्पज काय आहे की जेव्हा तुम्ही टॅपिंग करत असता, याला रोटेट करत असता, इथं जो मटेरियल रिमूव्ह होतो, तो मटेरियल जो आहे तो म्हणजे निघण्यासाठी किंवा जेव्हा तुम्ही याला पूर्ण होल करता त्यावेळी तो म्हणजे जो मटेरियल आहे तो या थ्रेडच्या म्हणजे दोन्ही थ्रेडच्या मध्ये अडकू नये, या दोन्ही थ्रेडच्या मधल्या पोर्शनमध्ये अडकू नये, यासाठी हा जो तुम्हाला म्हणजे हा जो आहे हा भाग दिलेला असतो, म्हणजे हा जो अंडरकट आहे तो प्रोव्हाइड केलेला असतो. आणि यामध्ये टॅपिंग टूलमध्ये जो टॅपवरचे जे थ्रेड्स असतात, एकच मिनिट, टॅपवरचे जे थ्रेड्स असतात ते थ्रेड्सच कटिंग एज म्हणून ॲक्ट होत असतात. म्हणजे दे एज ॲक्ट ॲज कटिंग एज, दी थ्रेड्स ॲक्ट ॲज अ कटिंग एज विच आर हार्डेड अँड ग्राउंड. म्हणजे जे टॅपवरचे जे तुमचे थ्रेड्स आहेत ते थ्रेड्सच त्याचे कटिंग एज म्हणून ॲक्ट होत असतात. When the tap is screwed into the hole, it removes the material and cut the internal thread which fit into the external thread of the same size. म्हणजे याचा पर्पज काय आहे की तुमचा जो एक्सटर्नल थ्रेडचा मटेरियल असतो, सपोज समजा तुमचा एखादी बोल्ट आहे, तर तुम्हाला तो बोल्ट यामध्ये तुम्हाला मेश करायचा आहे, किंवा यामध्ये तुम्हाला ते मेश करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इंटरनल थ्रेड्स करून घ्यावं लागेल. तर टॅपिंगच्या साहाय्याने तुम्ही त्याला इंटरनल थ्रेड्स करू शकता, आणि त्याच साईजचा तुमचा जो एक्सटर्नल बोल्ट असतो, एक्सटर्नल थ्रेडवाला, तो त्यामध्ये मेश होऊ शकतो. हे झालं टॅपिंग ऑपरेशन. टॅपिंग ऑपरेशनमध्ये एवढंच लक्षात ठेवून घ्या, टॅपिंग ऑपरेशन जे आहे तो इंटरनल थ्रेडिंगसाठी यूज केला जातो. तर जो टूल याच्यासाठी यूज केला जातो तर त्याला टॅप टूल असे म्हणतात. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये पण याला बघू शकता, टॅप टूल तुम्हाला अवेलेबल होईल. हे झालं टॅपिंगबद्दल. नेक्स्ट आहे ट्री प्लॅनिंग. आता ट्री प्लॅनिंग ऑपरेशन म्हणजे काय, तुम्ही तर फिगरमध्ये बघू शकता, ट्री प्लॅनिंग तुम्हाला दिसेल. तर ट्री प्लॅनिंगचा पर्पज काय, ट्री प्लॅनिंग जर तुम्ही बघितला, ट्री प्लॅनिंग इज द ऑपरेशन ऑफ प्रोड्युसिंग अ होल बाय रिमूव्हिंग द मटेरियल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द नॅरो कटिंग एज. म्हणजे काय हो, जर तुम्ही ट्री प्लॅनिंग कधी यूज करायचं, जर तुम्ही बघितलं पूर्ण, दिस इज ऑपरेशन इज परफॉर्म्ड फॉर प्रोड्युसिंग द लार्ज होल. जेव्हा तुम्हाला गरज असतो, ज्यावेळी तुम्हाला लार्ज होलची गरज असते, त्यावेळी मॅक्सिमम ट्री प्लॅनिंग यूज करतात. आता ट्री प्लॅनिंगचा ऑपरेशन्स कसा होतो, जर तुम्ही तर बघितला फिगरमध्ये तुम्हाला इझिली कळेल. ज्यावेळी तुम्हाला एखादी लार्ज होल, सपोज समजा तुम्हाला एखादी लार्ज होल पाहिजे, असं समजा की तुम्हाला एखादी लार्ज होलची गरज आहे. आता तुम्हाला एवढा जो सेक्शन आहे, एवढा सेक्शन म्हणजे आता हा जो इंटरनल शेप आहे हा तुम्हाला एवढा मोठा होल पाहिजे. मग अशा वेळी जर तुम्ही एखादी ड्रिल बीट जर यूज केला, ड्रिल बीट एक स्पेसिफिक लिमिटपर्यंतच ड्रिल तुम्ही करू शकता, म्हणजे त्याचा जो स्पेसिफिक डायमीटर आहे त्यापर्यंतच तुम्ही करू शकता, त्याच्यापेक्षा मोठे बीट तुम्हाला भेटत नाही. मग अशा वेळी तुम्ही तुमचा जो मटेरियल आहे तुम्ही ड्रिल कसं प्रोव्हाइड करू शकता, तुमच्याकडे एक ऑप्शन असतो बोरिंग ऑपरेशनवरून तुम्ही ते मटेरियल जो आहे तो तुमचा जो ड्रिल होल आहे तो होल तुम्ही इनलार्ज करू शकता बाय रिमूव्हिंग दी मटेरियल इन फॉर्म ऑफ चिप. पण हे जो आहे तो इकॉनॉमिकली तो सुटेबल नाही आहे की बोरिंग ऑपरेशननुसार आपण एवढा मोठा ड्रिल, म्हणजे एवढा मोठा मटेरियल, एवढा जास्त मटेरियल आपण रिमूव्ह करणं ते इकॉनॉमिकली म्हणजे
इकॉनॉमिकली ते तेवढं पॉसिबल नाही आहे. मग अशा वेळी काय करतात तो टॅपिंग ऑपरेशन यूज करतात. टॅपिंग ऑपरेशन इझी कसं काम करतो तर टॅपिंगमध्ये कटर्स असतात. टॅपिंग ऑपरेशनवरती एक सर्क्युलर प्लेट असतो, त्यावरती कटर्स असतात. त्यावरती तुम्ही नंबर ऑफ कटर माउंट करू शकता. ते कटर जो आहेत पहिला त्याला एक छोटा होल केला जातो. त्या होलमध्ये तुमचा जो पायलट असतो तो पायलट इन्सर्ट केला जातो. आता इथं तुम्ही बघू शकता एक छोटा होल आहे, त्यावरती पायलट इन्सर्ट आहे. आणि तो जो प्लेट आहे तुमचा, तो जो प्लेट आहे टूल होल्डर किंवा सर्कल प्लेट, त्यावरती तुमचा टूल जे आहेत कटिंग टूल, ते कटिंग टूल माउंट करतात फॉर अ स्पेसिफिक डायमीटर. तुम्हाला ज्या डायमीटरचा होल पाहिजे त्या डायमीटरवरती म्हणजे त्या रेडियसचं तुम्हाला तिथं कटिंग टूल माउंट करतात. आणि आता काय करतात तो माउंट केल्यावरती याला रोटेट करायला चालू करतात, म्हणजे बाय युजिंग दी स्पिंडलमध्ये हे होल्ड करतात ड्रिलिंग स्पिंडलच्या मध्ये आणि रोटेट करायला चालू होतात. मग हे काय करतो सर्कम्फरन्सचा जेवढा तुमचा सर्कम्फरन्स आहे, आता कटिंग टूल सपोज समजा इथं आहे, कटिंग टूल जो आहे कटिंग टूलचा जो पॉईंट आहे, हा पॉईंट जो आहे तो इथं आहे समजा. आता तुमचा ऑब्जेक्ट आहे पूर्ण, या ऑब्जेक्टवरती तो इथं आहे समजा. जो त्याला रोटेट करता तुम्ही तो तुमचा सर्कम्फरन्सवरचा मटेरियल रिमूव्ह करतो. या पद्धतीने म्हणजे ते रोटेट होत असताना सर्कम्फरन्सवरचा मटेरियल रिमूव्ह करतो. मग सर्कम्फरन्सवरचा मटेरियल रिमूव्ह केला तर तुम्हाला काय भेटेल पूर्ण अप टू दी इट्स डेप्थ, म्हणजे ज्या डेप्थपर्यंत तुम्हाला म्हणजे पूर्ण इंटायर लेंथपर्यंत, म्हणजे इंटायर त्याचं थिकनेस किती आहे ते ऑब्जेक्टचा तेवढ्या थिकनेसपर्यंत ते फिट देऊन त्याला हे जो सर्कम्फरन्स आहे यावरचा मटेरियल रिमूव्ह केला जातो. मग त्यानंतर काय बोलो तुमचा जो हा पार्ट आहे, हा पोर्शन जो आहे तो रिमूव्ह होतो पूर्ण म्हणजे पूर्ण हा जो आहे हा सेपरेट होतो. म्हणजे आज पूर्ण पार्ट सेपरेट होतो आणि हा पार्ट सेपरेट होतो. म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली जो तुमचा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवरती हा एंटायर पोर्शन होल भेटतो आणि तुम्हाला ॲज वेल ॲज तुम्हाला कोर भेटतो. या डायमीटरचं एक सॉलिड कोर भेटतो. म्हणजे याचा पर्पज एवढाच आहे की तुमचा मटेरियल जो आहे तो वेस्ट होत नाही. म्हणजे हा जो मटेरियल आहे हा मटेरियल इन फॉर्म ऑफ चिप वेस्ट होत नाही. तर जो आहे हा सॉलिड कोर म्हणून तुम्ही कुठे पण यूज करू शकता. म्हणजे एवढ्या डायमीटरचं मटेरियल तुम्ही यूज करू शकता. आणि हा जो आहे हा तुमचा ॲक्च्युअल ऑब्जेक्ट आहे, त्यावरती तुम्हाला रिक्वायर्ड डायमीटरचा होल पण भेटलेला आहे. तर अशा पद्धतीने टॅपिंग ऑपरेशन केला जातो. जर तुम्ही इन फॉर्म ऑफ ते जर आता एवढ्या मोठ्या ऑब्जेक्टवरती जर एवढा मटेरियल रिमूव्ह करायचं म्हणला की इन फॉर्म ऑफ चिप, तर हे जर चिपच्या फॉर्ममध्ये तुम्ही रिमूव्ह करत गेला, चिपच्या फॉर्ममध्ये रिमूव्ह करत गेला तर चिप काय इन फॉर्म वेस्टमध्ये ते निघून जातो. आणि एवढा मोठं डायमीटर तुम्ही इनलार्ज करत असेल बोरिंग मटेरियलने तर ते इकॉनॉमिकली ते परवडत देखील नाही. मग त्यानुसार जर तुम्ही टॅपिंग ऑपरेशन जर केला तर तुम्हाला काय भेटेल टॅपिंग ऑपरेशनमध्ये तुम्हाला एवढ्या डायमीटरचा कोर भेटेल, एक प्लस पॉईंट आहे तुमचा. आणि जो तुमचा इकॉनॉमी बघितला तर ते ॲज कम्पेअर टू बोरिंग हा तुम्हाला म्हणजे सेव्ह होईल. म्हणजे ह्याचा टाईम कन्झ्युमिंग पण कमी होईल, ॲज वेल ॲज तुमचा जो मटेरियल आहे तो मटेरियल देखील सेव्ह होतो. हे आहे हे आहे आपलं ट्री प्लॅनिंग ऑपरेशनबद्दल. फेवर चिप आर रिमूव्ड अँड मच ऑफ दी मटेरियल इज सेव्ड वाईल दी होल इज प्रोड्युसिंग. म्हणजे होल प्रोड्यूस करत असताना तुम्ही मटेरियल खूपच सेव्ह करू शकता. म्हणजे इन फॉर्म ऑफ तुम्ही कोरच बाहेर काढता. म्हणजे जे आतमधलं कोर आहे म्हणजे जेवढा तुम्हाला होल पाहिजे तेवढा कोर इथं तुम्ही ते रिमूव्ह करता इन फॉर्म ऑफ कोर, सॉलिड कोर. दी टूल मे बी ऑपरेटेड ॲट अ हायर स्पीड, has a vibration in the diameter of the tool is limited by the narrow cutting edge. तुमचा हा जो कटिंग एज असतो हा नॅरो असतो आणि हा जो पोर्शन आहे हा होलो असतो, वरचा जो पोर्शन आहे हा सॉलिड असतो. दी टूल रिसेंबल्ड अ ओलो ट्यूब हॅविंग अ कटिंग एज at a end and the solid shank at the other end fit into the drill spindle. म्हणजे ड्रिल स्पिंडलमध्ये जे तुमचा पोर्शन होल्ड होत आहे तो जो आहे तो सॉलिड स्पिंडल म्हणजे सॉलिड पार्ट असतो. दिस इज वन ऑफ दी इफिशियंट मेथड फॉर प्रोड्युसिंग दी लार्जर होल जर तुम्हाला प्रोड्यूस करत असेल तर हा मेथड जो आहे तो खूपच इफिशियंट आहे. तर हे झालं बेसिक ऑपरेशन्स विच वी कॅन बी डन ऑन दी ड्रिल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण नेक्स्ट चॅप्टरबद्दल डिस्कस करूया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.